आता मी सध्या आहे, आपल्याला हे पूर्ण वातावरण बघून वाटलं असेल की मी कुठेतरी कुलू मनाली किंवा काश्मीर मध्ये आहे. तर हे काश्मीर नाही, तर हे पश्चिम महाराष्ट्राचं, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या राज्याच्या सीमेवर असलेलं आंबोलीचं ठिकाण आहे. एकंदरच संपूर्ण वातावरण थंडगार झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. हिल स्टेशन म्हणून या आंबोलीला ओळखलं जातं आणि आपण एकंदरच आता पाहतोय संपूर्ण धुक्याची चादर संपूर्ण या आंबोली परिसरावर पाहायला मिळते. गाड्यांचे वेग मंदावलेले आहेत आणि तितकाच असा दमदार पाऊस या संपूर्ण परिसरात होतोय. हजारो नागरिक रोज या पर्यटन क्षेत्राला भेट द्यायला येत आहेत आणि आपण आता पाहतोय हे जे दृश्य दाखवतोय गाड्यांचे हेडलाइट्स लावून यावं लागतंय. पार्किंग लाईट्स लावून या संपूर्ण आंबोलीच्या मार्गातून मार्ग काढावा लागतोय. खर तर धुक्यांची चादर आपल्याला मानावी लागेल. मी पुन्हा एकदा दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आपण पाहतोय आता हे जे व्हिज्युअल्स अक्षरशः धुक्यांची चादर झालेली आहे आणि संपूर्ण आंबोली परिसर मधला वाहतुकाचा वेग मंदावलेला आपण पाहतोय. हे पार्किंग लाईट्स लावून संपूर्ण वाहन हळूहळू या आंबोली घाटातून आपला मार्गक्रमण करताना पाहायला मिळतंय. जोरदार पाऊस पडतोय आणि वर्षा पर्यटनचा महत्वाचं म्हणजे प्रमुख जे लोकेशन आहे आणि हे लोकेशन पाहण्यासाठी हजारो नागरिक महाराष्ट्र असू दे, कर्नाटक असू दे, गोवा असू दे, या राज्यातून हे नागरिक या आंबोलीला भेट देण्यासाठी येत असतात. आणि आपण पाहतोय सुंदर असं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरच मी सांगण्यापेक्षा आपण सर्वांनी या ठिकाणी यावं आणि हा आनंद लुटावा आणि तितकाच म्हणजे काळजी घ्यावी या घाटातून येताना आणि पर्यटकांनी आल्यानंतर आपली काळजी घेऊन आनंद लुटावा असं आव्हान इथलं पोलीस विभाग करताना आपल्याला पाहायला मिळतंय. अंकुश कामतसह विजय निंबाळकर, तरुण भारत न्यूज, आंबोली.